माझं नाव श्रुती कंकाळ आहे। मी 9th स्टँडर्डपासूनच ललित ट्युटोरियल्समध्ये होते। तिकडे सगळे जी LTची फॅकल्टी आहे ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवते। आमच्याकडे डाऊट सेशन पण होत होते, ज्याच्यामुळे आमचे सगळे डाऊट्स जे आहेत ते सगळे क्लिअर होत होते आणि आमचे ललितमध्ये प्रॅक्टिकल्स पण होत होते, ज्यामुळे प्रॅक्टिकल टीचिंगने अजून चांगलं क्लिअरली आपल्याला समजत होतं। मला जितके मार्क्स भेटलेले आहे त्याच्यामध्ये ललितचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। ललित ट्युटोरियलच्या सोबतच माझे आई-वडील ज्यांनी माझ्यापासून म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला आणि काळबांडे सर यांचे खूप खूप धन्यवाद करते। मी प्राध्यापक जी कंकाळ, माझी मुलगी कुमारी श्रुती कंकाळ ही ललित ट्युटोरियलची 9th आणि 10th फाउंडेशनची विद्यार्थिनी आहे। 9th आणि 10th मध्ये तिला विशेषतः काळबांडे सर आणि तिचे जे ललित ट्युटोरियलचे जे मेंबर्स आहेत त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाच्या जोरावर ती CBSEमध्ये 95% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाली। खऱ्या अर्थाने 10वीमध्ये पालक म्हणून आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण केलीच, परंतु खऱ्या अर्थाने तिची पूर्ण तयारी करून घेण्याचं काम ललित ट्युटोरियलचे जे टीम आहे या टीमने करून घेतली। त्यांचे जे वारंवार टेस्ट पेपर व्हायचे, त्या टेस्ट पेपरच्या माध्यमातून तिची प्रॅक्टिस झाली। रोज त्यांचे डाऊट सेशन सर घ्यायचे आणि डाऊट सेशन घेतल्यामुळे मुलांचे जे डाऊट्स असायचे हे डाऊट्स क्लिअर व्हायचे आणि त्यामुळे त्यांना पुढे किंवा परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण गेली नाही। विशेषतः सरांनी जे वैयक्तिक लक्ष देऊन या विद्यार्थ्यांचे अभ्यास करून घेतला किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी वारंवार जाणून घेतल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ती आपल्या CBSE परीक्षेमध्ये 10वीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होऊ शकली। त्यामुळे मी एक पालक म्हणून ललित ट्युटोरियल्स आणि विशेषतः काळबांडे सरांचे आभार मानतो आणि भविष्यातसुद्धा आता ती 11th आणि 12thसाठी सरांकडेच ऑनलाईन क्लास करते आहेत आणि भविष्यातसुद्धा अशाच प्रकारचं मार्गदर्शन सरांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। मला पहिले म्हणजे आता मी LT ललित ट्युटोरियल्समध्ये ऑनलाईन क्लासेस करते 11th आणि 12thसाठी, पण मला पहिले असं वाटायचं की ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले इतका सब्जेक्ट टॉपिक्स क्लिअर नाही होणार, पण जेव्हा मी अटेंड करायला लागली तेव्हा माझा एकदम एक्सपिरियन्स खूप वेगळा होता की ऑनलाईनमध्येही आपल्याला ऑफलाईनसारखंच डाऊट क्लिअरन्स होतो, ज्यामध्ये ज्या लेक्चरमध्ये आपल्याला जो पण डाऊट आहे तो सगळे डाऊट्स आपले क्लिअर होतात, जेणेकरून आपल्याला असं वाटत नाही की ऑफलाईन क्लासेस ऑनलाईन क्लासेसपेक्षा चांगले आहेत।